आपुलिया हिता जो असे जागता आतला आवाज द्या बाहेरचं बिलकुल कमी धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवणाखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाते बोध परडी घेऊनी हाते बोध परडी घेऊन हाते बोध परडी घेऊन हाते ज्ञानाचा पाजळती पोत ज्ञानाचा पाजळती ज्ञानाचा पाजळती पोत ज्ञानाचा पाजळती उदो भक्त नाचते भक्त नाचते भक्त नाचते उदो भक्त नाचते हे वो जगदंबे गोंधळा हे वो जगदंबे ये वो जगदंबे गोंधळा 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 ये वो जगदंबे अनादि अंबिका भगवती बोध परडे घेऊन हाते पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जवन मुकुर सुधारी बरणव रघुबर विमल जसोदाय बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरवु कलेश विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशे स्तुतिर ब्रह्मादीनां पितदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला बस बस
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असतात. विको कमी करून आवाज दे, विको कमी करा, याला लेवल वाढवा आतली मॉनिटरची. हा हॅलो, एवढीच. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा बहुतेकांच्या पाठातला आहे. एकदा झालेला पण आहे, पण ते पहिलं येणार नाही, काळजी करू नका. आणि त्या संबंधातून आपण या अभंगाची दुसरा घेत होतो, पण आता सगळ्यांचाच आग्रह झाला. तुम्ही मग अशा अभंग सांगितलं, एवढाच सांगितलं नाही, सगळे अभंग विचारले मी त्यांना. सुंदररावनी हे सांगू नये का आपुलिया इथं झालाय म्हणून, तिकडेच दुसरा घेतला असता, घेतल्यावर काही करता येईल, असू दे. पण आता हा प्रसिद्ध अभंग आहे, पाठातला आहे. संतांनी आपल्याला या अभंगाद्वारे जाग केलेलं आहे. कुठं कुठं जाग केलंय त्याचं चिंतन अभंगाद्वारे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या हस्तपिंपळगाव नगरीमध्ये. गेल्या 3 वर्षापासून, तसा जुना सप्ताह आहे, पण 3 वर्षापासून सुरू झालेला हा भव्यदिव्य स्वरूपाचा खंडरिणाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ. आणि या सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाची सेवा आपल्या गावची की मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे सुंदरराव मांडे. त्यांच्या नावात सुंदरता आहे, आडनावात मांड आहे, बरं का. जसं दोन्ही बाजूनी प्रेम करणारे आहेत. माझ्यावर तर नितांत प्रेम आहे, सगळ्याच कीर्तनकारावर आहे. 100 किलोमीटर मोटरसायकलवर या शुभमला घेऊन जिथं माझं कीर्तन असेल तिथं सुंदरराव येतात, माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला येतात आणि प्रेमाचे ऋणानुबंध त्यांनी जपलेले आहेत. कीर्तनकाराची कीर्तनच त्यांच्या पाठ झालेली आहे. एखादं कीर्तन झालं डबल आलं तर लगेच फोन करतात, तिथंच झालं होतं, ऐकलं होतं म्हणतात. एवढी तयारी आता झालेली आहे. असे आमचे सुंदरराव यांनी खूप आग्रह केला की आमच्या गावच्या सप्ताहात बाबा तुम्ही आलं पाहिजे, असं एक मैत्रीपूर्ण आग्रहाचं निमंत्रण त्यांनी आम्हाला दिलं. आणि त्या दृष्टीनं आज आपल्या हस्तपिंपळगावला येण्याचा योग आला. थोडंसं पंजाबराव डक आल्यापासून जरा पाऊस ते सांगितलं की पडायला लागलाय. त्यांनी अगोदरच सांगितलं होतं 7, 8, 9, 10 जरा जपूनच राहा. त्यावेळेला आपण विश्वास ठेवला नाही, त्यांच्यावर ठेवला असतात आपण काहीतरी, पण त्यात आपला विश्वास बसत नाही, पण ते सांगत राहतोय व्यक्ती. आणि त्यांनी सांगितल्यापासून जरा कालपासून थोडंसं वातावरण धुसर झालं आणि आज सकाळपासूनच पाऊस, सकाळचं कीर्तनही पावसातच झालं. सकाळी सोप्याला कीर्तन होतं, मी सुंदररावला फोन लावला तिथून, कीर्तन होईल का आपलं. ते म्हटलं आपल्याकडे ताडपत्री टाकलेली आहे, 10 लोक आहेत पण बसतील, पण तुम्ही या. आणि मग आम्ही निघालो, कारण सकाळी कीर्तन 1 तास पावसातच केलं आम्ही, काही निवारा नव्हता. पण तरी सुद्धा या पावसाच्या कालखंडात थोडंसं आता माणसंच बदलली तर निसर्ग का बदलायचा नाही. माणसंच रात्री 3ला झोपायला लागली, 9ला उठायला लागली. पूर्वी माणसं 7ला 8ला झोपायची, उठताना पहाटे 4ला उठायची. सगळं बदललंय. झाडं तोडलीत, आमकं पाप घडलंय, मुली मारल्यात, गायी मारल्यात, एक पाप नाही जगात. या पापाचा आता हा विक्षेप झालेला आहे आणि निसर्ग साथ देत नाही. जेव्हा पावसाळा आहे तेव्हा पडत नाही, जेव्हा त्याची गरज नाही तेव्हा तो पडल्याशिवाय राहत नाही. जेव्हा गरज आहे त्यावेळेला तो पडणार नाही. पाऊस पडणार महाराज, पण अवेळी पडणार. त्याचं कारण आपण खूप पाप केलेलं आहे, ते पुढे मी कीर्तनात सांगतो. त्या संबंधातून थोडा अवकाळी पाऊस, अवेळी पाऊस निर्माण झाला, थोडंसं व्यत्यय निर्माण झाला, विक्षेप निर्माण झाला, तरी सुद्धा आपण ही कीर्तनाची सेवा समर्पित करण्याच्या भावनेने एकत्रित आहोत. अतिशय सुंदरशी सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, भालदार, चोपदार, विनेकरी सगळ्यांनी, ग्रामस्थांनी, सगळ्या हस्तपिंपळगावची तरुण मंडळी याला झटतायत. ग्रामस्थांनी योगदान दिलेलं आहे, तन मन धन देऊन, पंक्ती घालून, योगदान देऊन आपल्या हस्तपिंपळगावचा सप्ताह जालना जिल्ह्यात कसा 1 नंबर होईल याचा प्रगती पथावर आपण आहात. म्हणून सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो, ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला, पावसातही आलात. आपण पाऊस पडल्यावर कोणी येत नाही महाराज, पण तुम्ही आलात, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. कीर्तन साथीला उभ्या महाराष्ट्राचे आवडीचे गायक, आमचे कथेचे व सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकप्रिय कथाकारांचं कथेला गायक म्हणून प्रसिद्ध असणारे माझे गुरुबंधू, एकाच ताटात, एकाच धर्मशाळेत, एकाच रूममध्ये आम्ही बरेच दिवस राहिलो असे आमचे अनिरुद्ध महाराज नालेगावकर प्रसिद्ध गायक आहेत. संभाजीनगर सारख्या शहरातून मोटरसायकलवर भिजत भिजत आले. अनिरुद्ध महाराजांना माझं वंदन. आपल्या सप्ताहाला 8 दिवस ज्यांची हजेरी आहे, पांडुरंग महाराज आजच आले होते, मला वाटलं पहिल्यापासून. पांडुरंग महाराज अगदी चालीचा बादशाह आहे, ते अगदी गोड प्रमाणे गातात, चाली म्हणतात. पांडुरंग महाराजांना माझं वंदन. आपण सगळे गुणीजन टाळकरी, तुम्हाला माझं वंदन. आदिनाथ महाराज आहेत, त्यांना माझं वंदन. हा करून सगळ्याची घेतो.
इकडे मागा आमचे नारायण महाराज आहेत, आमचे मित्र आहेत, ते पण आम्ही बरोबर राहिलो काही दिवस. काकडा भजन संघ केलेले वारीमध्ये. माझ्या दिंडीत आम्ही चालायचो, 10 वर्ष बरोबर चाललो. नारायण महाराज आहेत, त्यांना माझं वंदन. आपले गावचे रामकृष्ण महाराज वारकरी शिक्षण संस्था होती, त्यांनाही माझं वंदन. आपल्या या सप्ताहाला ज्यांचं भागवत आपल्याला मिळाले, अत्यंत जिवलग मित्र आमचे. महाराष्ट्रभर भागवताची मी पहिली कथा त्यांची मुखेडला घेतली होती येवला तालुक्यात. अजूनही लोक म्हणतात तशी कथा झाली नाही. अशी महाराष्ट्रात ज्यांचं नावलौकिक आहे, श्रीमद भागवत कथा, गोड स्वभाव, लोकांची मनं जिंकणं, लोकांना सांभाळणं, एखाद्याच कथा करायला जमतं. त्यांचं नाव आहे मुक्तीराम महाराज खांडे महाराज. त्यांचंही अतिशय गोड भागवत आपण या ठिकाणी श्रवण करताय, त्यांनाही माझं वंदन आहे. जे रोज कीर्तन वाजवतात ते आमचे शेळके महाराज, माऊली शेळके महाराज, फार सुंदर पखवाज वाजवतात. पण आज आता त्यांचे ज्येष्ठ, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू पखवाजातले, जसं आपण ज्येष्ठ व्यक्तीला भीष्माचार्य म्हणतो, तसे पखवाजातले भीष्माचार्यच आहेत माधवराज गुरुजी. फार मोठं नाव आहे त्यांचं. कृष्णा भोरकडे सारखे, योगेश दादा सारखे खूप मुलं तयार झाली, जी महाराष्ट्रात आज अग्रगण्य आहेत. वाजवायला लोकांचे नंबर मिळत नाही. सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, अशा मोठ्या मोठ्या पंढरी रौप्य महोत्सवी सप्त्याला 2000 टाळकऱ्याला पखवाजानं वाजवावं असे पखवाज वादक तयार करणारे अवलिया गुरुजी म्हणजे आमचे माधव गुरुजी नरवडे आहेत. मोठी संस्था आहे बरं का. आपल्याही गावातले काही मुलं त्यांच्याकडे अध्यापन करतात. आळंदीलाही आहे मृदंग साधना गुरुकुल, आणि आता वरफळला आपल्या परतूर तालुक्यात अगदी जवळ आपल्या, आणि व्यासपीठ खूप तयार आहे, पखवाज खूप तयार आहे. पडंत जर ते पखवाजाचे सोलोचे म्हणायला लागले तर महाराष्ट्रात त्यांच्यासारखी पडंत एकाही वादकाला येणार नाही. इतकी सुंदर पडंत आहे त्यांची म्हणण्याची. आता ते सोलो पखवाज तुम्ही जर ऐकला, त्यांचा पहिला कार्यक्रम झाला होता त्यावेळेला माझ्याकडे निवेदन होतं, मी बोलायला होतो, तेव्हा त्यांचं ते ऐकलं तर सगळा समाज असा तृप्त झाला होता. आजही तेवढीच ताकद, तेवढीच वाजवण्याची कला, आणि कीर्तनकार आहेत विशेषतः म्हणजे चांगले कीर्तनकार, उत्तम अभ्यास आहे, पखवाजाचा अध्ययन आहे, विद्यार्थी घडवलेले आहेत. आमचे असे माधव महाराज नरवडे गुरुजींना जोरात टाळी वाजवा एकदा. ते आपल्या गावात आज आले, त्यांना माझं वंदन. माऊली महाराजांना वंदन. आपण सगळे त्यांची विद्यार्थी मंडळी, त्यांना माझं वंदन. आधी करून महाराज मंडळी, भाविक मंडळी, मातृवर्ग, तरुण वर्ग, शूटिंग करणारी, आमच्या संगतीत आमचे गणेश महाराज, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. योगेश महाराज आहेत, कथेला त्यांची तबल्याची, आपलं गायनाची काय हे तबलाच ना, तबल्याची साथ आहे. कीर्तनकारही आहेत, त्यांचं चॅनलही आहे. आमच्या नरोडे गुरुजींचं चॅनल आहे, हे पोरगा शूटिंग करतोय. या सगळ्यांना वंदन. आपण सगळ्या माता माऊल्या, पुरुष वर्ग, बालदार, चोपदार, विनेकरी, बहुतेक सगळ्यांची नावं आली असतील. व आदित्यनं आल्यापासून सेवा केली त्यालाही वंदन. सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. इतकं सुंदर कीर्तन आहे, कधी 1 तास निघून जाईल तुम्हाला कळणार नाही. फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे बरं का. संत अवतारच त्याच्यासाठी घेतात. उद्धराया जन, उद्धराया जड, उद्धराया जीव. हो बघा, भगवान परमात्मा अवताराला येतो माधव बाबा. भगवान कृष्ण अवताराला आले तर एकट्या अर्जुनाला गीता सांगतात. हो, भगवान कृष्ण जन्माला आले तर एकदा उद्धवाला भागवत सांगतात. तुम्ही आणखी बघा, जेवढ्या वेळेला भगवंतानं अवतार घेतलाय एका व्यक्तीला सांगितलंय, एका व्यक्तीला. हो, गीता अर्जुनाला सांगितली, आपल्याला नाही. बरोबर. आणि त्याच पांडुरंगाच्या रूपानं ज्ञानोबाराय जन्माला आले तर सगळ्या जगाला गीता सांगतात. त्याच उद्धवाच्या रूपानं, हो, पांडुरंगाच्या रूपानं, कृष्ण रूपानं नाथबाबा जन्माला आले, सगळ्या जगाला भागवत सांगतात. अर्थ असा आहे की उद्धराया जन, आपल्या जनाच्या उद्धारासाठी संत अवतार घेत असतात. म्हणजे आपल्याला काय करतात? जाग करतात. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडुनी भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. संत आपल्याला जाग करतात. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलते. जाग व्हा, जाग व्हा असं म्हणतात. प्रश्न असा आहे, जाग कुठं करतात हे शिकलं पाहिजे. संतांनी आपल्याला कुठं जाग केलं बघा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. कुठं कुठं जाग केलं ऐका. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं. ऐका पिंपळगावकर, पहिलं जाग राहायचं धनासाठी. धन धन. आता धनावर कोणी बोलायचं? जो बोलणार आहे तोच महाराज ठरून आलाय. आता धनावर कोणी बोलायचं? याचा अर्थ असा नाही बरं का धन घेऊ नये, याचा अर्थ असा पण नाही धन देऊ नये. नीट ऐका.
धन घ्यायलाही विरोध नाही आणि धन द्यायलाही विरोध नाही. संत गरीब नाही आहेत. तुम्ही कधी आळंदीला गेले ना तर माऊलीच्या मंदिरामध्ये बारीक लक्ष द्या. मंदिरातल्या उजव्या हाताला गाभाऱ्यामध्ये माऊलीच्या समाधीच्या अगोदरचा जो गाभारा आहे त्या उजव्या हाताला संगमरवरी दगडावरती कोरून लिहिलेलं आहे की या मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम तत्कालीन परिस्थितीमध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या स्वखर्चातून झालेलं आहे. म्हणजे माऊलीचं मंदिर एकटे तुकाराम महाराज गाभारा बांधू शकतात. गरीब आहेत का? गरीब माणसं सगळ्या गावाची वर्गणी आली तरी कधी कधी मंदिरं होत नाहीत. एकटे तुकाराम महाराज मंदिर बांधतात. गरीब नाही आहेत ते, श्रीमंत आहेत. संत गरीब नाही आहेत. पुन्हा ऐका, मग धनासाठी जागा का करतात? कुणाचं धन घेत, कुणाचं धन घेतात? पापाचं घेत नाहीत ना, त्रासाचं घेत नाही ना, कुणाच्या वाट्याचं घेत नाही ना, गावाचं, भावाचं, देवाचं कुणाचंच घेऊ नका. वाईटातलं धन घेऊ नका. ते धन तुमच्या सहित तुम्हाला घेऊन जातं ना. ते धन पचत नसतं. ते धन तुम्हाला सुखी करत नाही. ते धन तुम्हाला आनंद देत नाही. ते धन तुम्ही 10 रुपये जरी कोणाचे खाल्ले असतील लगेच देऊन टाका उद्याच्याला. ध्यानात ठेवा, ते धन तुम्हाला 100 रुपयाने 1000 रुपयाने घेऊन जातं. ते टिकत नसतं. लोकांचा गैरसमज आहे, मला 100 रुपये राहिले, त्याच्यात राहिले नाही, 100 1000 नेले म्हण, असं होतं महाराज. ते का? धनासाठी संतांनी आपल्याला जाग केलेलं. एक कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुणाचं धन घ्यायचं नाही. ऐका ऐका पिंपळगावकर, पडू द्या पाऊस, तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. कोणाचं धन घ्यायचं नाही. त्या सातारा कोल्हापूर परिसरामध्ये एक कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले. फार गोड व्यक्तिमत्व होतं. त्या काळातल्या बहुजन समाजांच्या पोरांसाठी त्यांनी शाळा काढली होती. त्या काळामध्ये ब्राह्मण लोक आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत नव्हते. त्या काळात, आता नका भांडण लावू, त्या काळात म्हटलं मी, हा शब्द ध्यानात ठेवा. त्या काळात माऊलीला ब्राह्मणांनी त्रास दिला म्हणजे काय आता आपण त्यांना द्यायचा नसतो. लगेच तो इतिहास आता नाही मांडायचा, तो आता फक्त ऐकायचा, नाही तर लगेच भांडण लागेल ना जातीपातीमध्ये. तसं नाही. त्या काळामध्ये आपल्या लोकांना, मराठी, माळी, कुणबी, धनगर, मातंग या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. मग त्या काळात भाऊराव पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं संस्था सुरू केली. आपल्या पत्रिकेला शिवाजी महाराजांचा फोटो आहे. सगळ्या तरुणांनी ऐका, हो सगळ्या गावानं ऐका, कोणाचं धन घ्यायचं नाही. एक वर्षभर ध्यानात ठेवा आणि कायम लक्षात असू द्या. तर ते भाऊराव पाटील जे होते ना माधव बाबा, त्यांनी काय केलं? त्यांनी त्या काळामध्ये रयत शिक्षण संस्था जी आता आहे ती शरद पवार चालवतात, ती त्यांची आहे, त्यांनी उभी केलेली आहे. त्या काळामध्ये संस्थेला फीस नव्हती, म्हणजे विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. आमच्या जोग महाराजांची जशी संस्था आळंदीला तशीच त्यांनी उभी केली. पण त्या काळात ती शिक्षणाची संस्था, विद्यार्थ्यांना शाळा शिकवण्याची संस्था. मग बहुजन समाजाची पोरं, मराठा, माळी, कुणबी, धनगर, मातंग, वंजारी, ज्या ज्या समाजाची लोक आहेत त्यातली मुलं शिकायला जायला लागली, डॉक्टर व्हायला लागली, इंजिनियर व्हायला लागली, पायावर उभी राहायला लागली. शिक्षण फार महत्व, वाघिणीचं दूध आहे महाराज ते. आणि मग ते शिक्षण मिळायला लागलं, माणसं शिकायला लागली, पोरं हुशार व्हायला लागली. पण आता झालं काय? दुष्काळ पडला 1 वर्ष. आता हे आपल्याकडे जसा यावर्षी दुष्काळच आहे तसा आता आवेळी पाऊस पडायला लागला. ज्या काळात पाहिजे होता तेव्हा आला नाही. दुष्काळ पडला की मग धान्य उगून येत नाही, पैसे मिळत नाही, व्यवहार होत नाही. दुष्काळ पडल्यामुळं ज्या संस्थेला विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही, मुक्तीराम बाबा, अशा संस्थेला गावातले लोक धान्य पुरवत असतात. शेजार पाजारचे लोक दक्षिणा देतात, शेजार पाजारचे लोक धान्य पुरवतात. आमच्या माधव महाराजांनी मागे संकल्प केला होता, बुवा ज्ञानेश्वरी द्यायची, धान्य द्यायचं, काय त्याचे संकल्प सुंदर होते ते मंदिरासाठी त्यांनी केलेले. आणि संकल्प करतात, आपण करतो, देव धर्माचा प्रचार व्हावा, संतांचा प्रचार व्हावा, वाङ्मयाचा प्रचार व्हावा, यासाठी आपण ते संकल्प करत असतो. तसं त्यांनी त्या काळामध्ये मग बहुजन समाजाची जी माणसं आहेत ती सगळी त्यांना धान्य नेऊन द्यायची. पण आता झालं काय? दुष्काळ पडल्यामुळं गरीबाच्याच पोटाला धान्य मिळेना तर संस्थेला कुठून देते? आपल्याकडे आलं म्हणजे आपण दुसऱ्याला देतो, आपला स्वभावच आहे. आपल्याकडे 100 आले म्हणजे आपण 20 रुपये खर्चाला मागे पुढे पाहत नाही. एखाद्याला 1000 मिळत असतील तर तो 200 द्यायला मागे पुढे पाहत नाही. एखाद्याला 5000 दिवसाचे मिळत असतील तर तो 1000 देतो. एखाद्याला 50,000 दिवसाचे मिळतात तो तुम्हाला 20,000 रुपये दक्षिणा देऊ शकतो. का? त्याची परिस्थिती तशी असते. मिळालं की माणसं देतच असतात, काही अडचण नाही त्याच्यात. तसं मिळालंच नाही माधव बाबा, लोकांना धान्यच मिळेना, म्हणून संस्थेची पोरं शिकत होती त्यांना रामकृष्ण बाबा ते धान्य पोहोचतं व्हायना आणि पोरं उपाशी राहायला लागली. आणि ज्या माणसाने ते माधव गुरुजींची संस्था आहे, ज्या माणसाला विद्यार्थी सांभाळण्याची सवय, त्याच्या संस्थेतला पोरगा उपाशी राहिला त्याचं मन लागत नाही, धान्य भेटेना, तर काय करावं? स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मणिमंगलसूत्र मोडलं त्यांनी आणि त्या पैशातून 1 महिना पोरांना जेव घातलं. काय माणूस असेल महाराज? इथं आपल्या बायकोचे मंगलसूत्र मोडून पोरांची फीस भरावी लागते.
काय काळ आला. आणि त्यांनी स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र मोडून गोरगरिबांच्या पोरांना जेवण दिलं महाराज. 1 महिना पोरं जेवली, 2 महिने पुन्हा दुष्काळ झाला. एका श्रीमंत सावकाराला साताऱ्याचं माहिती झालं की कोणीतरी सावकार, कोणीतरी भाऊराव पाटील पोरांच्यासाठी काम करतात, गोरगरिबांच्या पोरांना शिकवतात, त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, त्यांच्या संस्थेला जेवण नाही. त्या श्रीमंत सावकारानं पत्र पाठवलं, भाऊराव पाटील सकाळी पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, तुमच्या पोरांच्या पोटाची व्यवस्था करतो. 1 टॅम्पो भरून धान्य घरात पडू नये, अर्धा टॅम्पो भरून घेऊन जा. लय आनंद झाला. सकाळच्या पहिल्याच एसटीनं भाऊराव पाटील त्या सावकाराच्या घरी गेले. ऐका ऐका ऐका, कुणाचं धन घ्यायचं नाही हा, याच्यासाठी ऐका. खुर्ची लावली होती, 200-400 लोक पुढे बसवली होती, चांगली सिस्टीम आपल्यासारखी लावली होती, मंडप दिला होता, 400-500 लोक समोर बसली. खुर्चीवर भाऊराव पाटलानं बसवलं, झरीचा फेटा बांधला, गळ्यामध्ये शाल घातली. वा म्हटले वा, भाऊराव पाटील तुम्ही खरंच कर्मवीर आहेत, खरंच तुम्ही दानवीर आहेत, खरंच तुम्ही धर्मवीर आहेत, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काय चांगलं काम करता, गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण देता, बहुजन समाजाची पोरं शिकवता, छत्रपती शिवरायावर प्रेम करता, वा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काळजीच करू नका म्हटले, तुमच्या संस्थेला खायला धान्य कमी पडतंय, आम्ही सावकार आहोत, आमच्याकडे भरपूर धान्य आहे, आज तुम्हाला अर्धा टेम्पो भरून धान्य देतो, 2 महिने पुरली एवढं देतो, आणि पुन्हा जरी लागलं तर मला मागा. लय आनंद झाला, चेहरा फुलला, माझ्या पोरांचं पोट भरेल असं वाटलं. पण या ओढ्यावर सावकार थांबले नाही बुवा. सावकार म्हटले, पण पाटील हे अर्धा टेम्पो भरून धान्य देतो, पण माझी एक आट आहे. आट म्हटलं की त्या भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. जुन्या काळातले लोक आहे ना माधव गुरुजी, सगळ्यात जास्त घाबरायचे आटीला, वचनाला आणि शब्दाला, कारण ते पाळावं लागायचे. आता कशाला काय शब्द आट वचन काही राहील. तुमच्या मित्राला 1000 रुपये पाठवतो मी फोन पेला, तुम्हाला अर्जंट फोन करतो, अरे मी दवाखान्यात आलोय, बायकोले आजारी, 3000 सोड रे, आपल्याला दया येते, आपण लगेच फोन पेला 3000 टाकतो. तो जर तुम्हाला परत भेटला तर मला भेटतच नाही, रस्ता चुकून जातो, तुम्ही तिकून दिसले तू इकून फिरतो, असं देत तर नाहीच पण बोलत पण नाही. असे लय अनुभव मला आले, अजिबात नाही, तुम्हाला पण आलेत महाराज. शब्दन वचन नाटन ते राहिलंच नाही, विश्वासच राहिला नाही, काळच निघून गेला. ते भाऊराव पाटील वर पाहून म्हटले, सावकार ते धान्य नंतर द्या, आधी तुमची आट काय आहे ते सांगा, आम्हाला जमते का बघू द्या. आणि ते सावकार म्हटले, आट लई सोपी आहे, जमेल तुम्हाला, तुमच्या पोरांचं पोट मी भरवतो, धान्य देतो, पैसे देतो, संस्थेला सगळं पुरवतो, फक्त एक माझी आट आहे, तुमच्या संस्थेला जे शिवाजी महाराजाचं नाव दिलं रयत, तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेच्या बोर्डावर लावा. इतका राग आला महाराज त्या भाऊराव पाटलांना. डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, गळ्यात ती शाल खाली टाकली, लाल डोळे झाले, आणि त्या सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि असं बोट करून म्हटले, सावकार खबरदार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो म्हटले, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव जन्मातही बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्यानं माझ्या पोराचं पोट मी भरवणार नाही. गरज होती हो, विद्यार्थ्यांना गरज होती नारायण महाराज, तरी सुद्धा त्यांनी ते धान्य घेतलं नाही. 1000 रुपये जास्त दिले तर माणूस मालक सोडून दुसऱ्याच्या घरी चालला. 1000 रुपये, सध्याचा काळ बघा काय विशेष आहे, गरज असताना सुद्धा घेतलं नाही. कुणाचंही घेऊ नका, नावासाठी कोणी देतय का, तुमच्या दुःखात कोणी देतय का, घेऊ नका महाराज. पापातलं त्रासातलं घेऊ नका, जागर राहा, घेतानाही जागर राहा. आणखी सांगू, देताना सुद्धा जागर राहा, कोणालाही देऊ नका. नक्की बघत जा, गोशाळा आहे का, विद्यार्थ्यांना ते माधव गुरुजी सारख्यांना द्या ना, तुमच्या द्या ना, काय हरकत आहे. आमच्या संजय बाबा पाचपोरांना द्या ना, ते खरंच गायीची सेवा करतात. अहो ज्याच्या गायीच नाही त्याला कसं काय देऊ शकतात. जरा जागर राहिलं पाहिजे, शोधलं पाहिजे. पंढरपूरला ते भिकारी बसलेले असतात महाद्वारात, सारखं म्हणतात, 1-2 पैसा द्यावो धर्मा, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. आपल्याला वाटतं 100 देऊ काय, नवीन आलेली 200ची पिवळी देऊ काय, 500ची जांभळी देऊ काय, देत नाही आपण. मनामध्ये येतं आपण 200 रुपये त्याच्या हातात टाकले आणि गडी त्याची दारू पिऊन आला, काय फायदा झाला. कुणालाही देऊ नका बरं. उदाहरण ऐका आणि प्रमाण ऐका. उदास विचारी देच कधी, उदास विचारी देच कधी, उदास उत्तम व्यवहारे, जोडोनी धन
मुलाचा विचार वेद करी सोडून आधार कमाल भारे सोडून आधार कमाल भारे मुलाचा विचार वेद करी मुलाचा विचार वेद करी काय गोड शब्द आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी. हो म्हटले धन जोडा. देताना कुणाला देता इथंही जाग राहा आणि कुणाचं घेता इथंही जाग राहा. धन दारा. दारा म्हणजे पत्नी. ज्याचं लग्न झालं त्यानं ऐका. बायकोचं म्हणजे बायकोसाठी जाग राहायचं म्हणजे कीर्तनाला येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, वा सप्त्याला वर्गणी देऊ देते की नाही, जागर राहिलं पाहिजे. धन दारा. पुत्र पुत्र मुलं सगळ्याला आहेत. मुलांच्या ठिकाणी जागर आहे. ज्याला मुलगा आहे ज्याला मुलगी आहे त्यांना ऐका. पुत्रांच्या ठिकाणी जागर राहा. पुत्राच्या ठिकाणी जागर राहणाऱ्या 3 माता आहेत. एक मदालसा आहे पुराणात, एक जिजाऊ आहे इतिहासात आणि एक अहिल्यादेवी होळकर आहे बघा. अशा 3 माता आहेत ज्या जगात मुलांसाठी जाग्या राहिल्या. पहिली ऐका. 4 लेकरं तिला. ऋतुध्वज नावाच्या राजाची राणी होती. एका ऋषीची कन्या होती. इतकी सुंदर होती मदालसा दिसायला महाराज. इतकी छान की सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. इतकी छान. आपल्या बायकासारखी नाही. डांबरी बेन कापडी काळी बेंद्री. आपल्या घरी पाहती कावडाकडे चालली भिताडाकडे असली. एक डोळा हेकणा की दरबी देखणा असलं. इतकी छान. सुकलेलं कमळ हातानं उमलावं. एका ऋषीची कन्या होती. ब्रह्मचारी होती. पण त्या ऋतुध्वज नावाच्या राजाची नजर पडली तिच्यावर आणि तिने ऋषीला विनंती केली की ही मुलगी मला द्या. श्रीमंत राजा होता. सत्ता होती देशाची. 18 भार वनस्पती. सगळं राज्य त्याचं होतं. तिने लग्न केलं. पण लग्न करताना मदालसा म्हटली राजा मी लग्न करते तुमच्याशी पण तुम्ही तुमच्यापासून जी मुलं मला होतील त्याच्यावर तुमचा अधिकार राहणार नाही. या वचनावर तिनं लग्न केलं. 4 मुलं झाली. अनिरुद्ध महाराज, पांडुरंग बाबा आणि 4 मुलाला माऊली महाराज तिनं पाळण्यामध्ये टाकलं आणि झोके देताना लेकराला जाग केलं. बुवा हा देह नाशिवंत. पुढं जाग केलंय पाळण्यात आईनं ऐका. मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे. कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा. शरण जाये गोविंदा परियंदे मदालसा. सोहम जो जो रे बाळा परियंदे मदालसा. काय सुंदर शब्द आहेत. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. साधू आणि संत जेथे असती पाऊदंड. जा राजा जा. जड भरत राजा गेलाय. भागवतात कथा आहे. ध्रुव बाळ गेलाय. अरे राजा राम गेलाय. अरे संन्यासी होतायत रे. जा राजा जा. पाळण्यामध्ये जाग केलं लेकराला मदालसा. आणखी एक आई पाळण्यामध्ये जाग करणारी आपल्या सिंदखेड राजाला जन्माला आली. काय भाग्यवान आई महाराज. अरे रे आज पत्रिकेला शिवाजी महाराजांचा फोटो आहे. गावागावात चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. अरे भारतात नाही अमेरिकेला शिवजयंती आहे. इंग्लंडला शिवजयंती आहे. छत्रपती महाराजांचे विचार राज्यात देशात जगात गेलेत महाराज. शिवाजी महाराज एवढे का गाजले. त्या आईनं बालपणात जाग केलं महाराज त्यांना. तानाजी हवाय कोंडाणा हवाय. हे शिवा तो पलीकडचा रायगड हवाय. ते बघ तो माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मुसलमान सगळा समाज एका छत्राखाली हवाय. आईनं जाग केलं महाराज. जिजाऊ जाग करते म्हणून तर आपण म्हणतो आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. हे काय कुठं जन्माला येत नाही महाराज. हे काय कुठं नसते ते शूरवीर. ते त्या आईच्या पोटी जन्माला येतात जिनं बालपणामध्ये संस्कार दिले. जिनं पोराला जाग केलं. जिजाऊ म्हणते बघ मला स्वतंत्र ध्वज पाहिजे. मला मराठा पाहिजे. मला सगळा नुसता मराठा नाही बरं त्याच्यात सगळे आले बरं का. माळी कुणबी धनगर. मराठा शब्दाचा अर्थच कळला नाही लोकांना अजून. मराठा म्हणजे सगळे असतात त्याच्यात. हो भांडण नका करू बरं आपापसात. हो दे काय व्हायचं तिकडे आपल्याला काही
घेणं नाही त्याच्याशी. भांडू द्या कुणाला भांडायचं तर, पण आपापसात भांडू नका. आपण नाही भांडायचं. माल्यानेच काय मराठ्याशी भांडता रे, मराठ्यानेच काय ब्राह्मणाशी भांड नाही नाही मारत. आपापसातलं भांडण चांगलं नाही. 18 प्रगट जाती राजांनी एकत्रित केलेले आहेत. शिवानावी जर राजांचे कपडे घालून जात नाही तर राजा कुठून वाचल? बाजीप्रभू जर राजांच्या ठिकाणी तलवार घेऊन खिंड लढवत नाही तर राजा कुठून वाचल? अरे प्रतापराव गुजर समाजाचा आहे, तो जर त्या दिलेर खानाला मारायला जात नाही तर राजा कुठून वाचल? हो, इतिहासातल्या कथा नीट वाचा. सगळा समाज एका मंदिरात आणण्याचं काम विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. म्हणून जगात सगळ्यात मोठं नाव ज्ञानोबारायांचं आहे आणि जगात सगळ्यात मोठं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. कशासाठी? सगळे आणले त्यांनी महाराज, सगळ्यांना अधिकार दिला. ज्ञानोबाराय पंढरपूरला गेलते गुरुजी, पहिल्यांदा गेलते पंढरीला 21व्या वर्षात. नीट मी संतांची कथा करतो, आपण भागवत करता. संत कथा मी लिहून काढलेल्या आहे. मी 8 दिवसाची कथा करतो संतांची, लिहून काढलेले आहेत. पुराव्यानिशी, शब्दानिशी, त्याच्या अर्थानिशी त्याचे ते पुरावे शोधून काढलेले आहेत. पहिल्यांदा 21व्या वर्षी ज्ञानोबाराय पंढरीला गेले. निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबाराय पहिल्यांदा गेले. माझ्या मनीची आवडी पंढरपुरानी नगुडी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेधिले. ज्यावेळेला तिथं पोहोचले ते त्यावेळेला पहिलं त्यांनी पाहिलं काय माहितीये का तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, सगळ्यात वरच्या पायरीवर एक कबीर महाराज बसले होते. ते मुस्लिम होते. त्यांच्या शेजारच्या पायरीवर चोखोबाराय बसले होते, मातंग समाजाचे होते. त्यांच्या खालच्या पायरीवर बसलेले होते ते कानोपात्रा होती, जिला बाप माहिती नव्हता. आणि सगळ्यात खालच्या पायरीवर एक बाई होती, जनाबाई महाराज. तिला जातच माहिती नव्हती. अशा 4 जातीचे आमके मंडळी बसले होते. मोठे अधिकारी होते, पण त्या काळातले लोक त्यांना मंदिरात टाळ वाजू देत नव्हते. त्या काळातले लोक त्यांना कीर्तनात चाल म्हणू देत नव्हते. त्या काळातले लोक त्यांना मंदिरात फक्त दर्शन झालं की काढून द्यायचे. विठ्ठल विठ्ठल. हो, काय झालं? काय लागतंय का? हॅलो, विठाला विठाला विठ्ठल विठाला विठाला. हो हो, पहिलं पाहिलं त्यांनी माधव गुरुजी. कबीर महाराज बसलेले, चोखोबाराय बसलेले, ते कानोपात्रा बसलेली आहे, जनाबाई महाराज बसलेले. ज्ञानोबारायांनी विचारलं कबीर महाराजांना, म्हटले महाराज आम्ही तर तुमच्या तिकडं आलतो, तर तुमचा एवढा अधिकार, कबीराचे मागे शेले विणी, देव तुमचे शेले विणतो म्हणे, तुम्ही मंदिरात का जात नाही, तिथं का बसला? चोखोबारायांना विचारलं, चोखोबाराया चोखोबाचे अंगी ढोरे ओढी, तुमचे तर देव ढोरं ओढतो म्हणे, काम करू लागतो तुम्हाला, मग तुम्ही इथं का बसले? हे जनाबाई महाराज, तुझ्या बरोबर तर देव दळू लागतो म्हणे, तू मंदिराच्या पायरीवर का? एक कानोपात्राबाई, तुझ्या बरोबर तर देव नाचतो म्हणे कीर्तन भजन करताना, मंदिरात का जात नाही? काय माऊलीची क्रांती आहे महाराज. ऐका, ज्ञानोबारायांना असं विचारल्यावर सगळ्या संतांनी सांगितलं. कबीर महाराज म्हटले, महाराज माऊली, आम्हाला हे लोक मंदिरात येऊ देत नाही, कारण आम्ही मातंग आहोत, आम्ही मुस्लिम आहोत, आम्ही इतर जातीचे आहोत, आम्हाला स्थान नाही या समाजात. असं म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी, माधव महाराज पहिलं काम केलं, नामदेव महाराजांना हाक मारली मंदिरात, नामा आजपासून मंदिरात कीर्तन करायचं नाही. हे नामा, मग आजपासून कीर्तन वाळवंटात करायचं. आणि वाळवंटातल्या कीर्तनात सगळ्यांना उभं केलं. मग गोरोबा काका काय, सावता महाराज काय, सगळे संत उभे केले. अभंगचित महाराज, एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग कधी रंगतो? असे पांडुरंग महाराज, अनिरुद्ध महाराज डबल चाली म्हटले, अभंग रंगतो, कीर्तन रंगतो, रंग भरे कीर्तनात. असं कीर्तन रंगाला आणलं, इतकं कीर्तन रंगाला आलं. म्हणा कबीर महाराज, म्हणा चोखोबाराय, सगळ्या संतांना एकत्रित केलं. मग सगळ्यांच्या अभंग आली, आमुची माळियाची जात, शेत लावू बागाईत, आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक, नर हरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस,
तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार. मग अभंग निर्माण व्हायला लागले. अवघा रंग एक झाला रंगी रंगला रे रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रे रंगी रंगला रे रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक. म्हणे चोख्याची मारी चोखोबऱ्यांच्या पत्नीचा अभंग सगळ्या समाजाचे अभंग माऊलीनं प्रकाशित केले. गाथे तयार झाले गाथे. आज आपण त्यांचे अभंग घेतो. अर्थ असा क्रांती केली माऊलीनं महाराज. 22व्या वर्षात देव मंदिरातला वाळवंटात आणला आणि वाळवंटात देव कीर्तनात नाचायला लावला. आजही वारकरी वाळवंटातच कीर्तन करतो. आजही कार्तिकी एकादशीची कीर्तन कुठे आहेत महाराज? आषाढीची कीर्तन वाळवंटातच आहेत. कारण गर्दीमध्ये ते जात नाहीत, तुम्हाला इकडे घेऊन येतात. चला मी काय सांगतो, माऊलीने हे काम केलं त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून शिवाजी महाराजांना आपण मुजरा करतो, त्यांचे पत्रिकेला फोटो टाकतो का? आईनं बालपणात त्यांना जाग केलं महाराज. बालपणात जाग करणारी जशी मदालसा आहे तशी जिजाऊ आहे. एक उदाहरण राहिलं ते थोडं पुढं जर वेळ मिळाला तर सांगतो. अहिल्याबाईंचं पुढं सांगतो. धन्य माता या शब्दामध्ये ते सांगतो आता पुढं. चला आपला वेळ जाईल. धन दारा पुत्रासाठी जाग राहा. मी उदाहरण दिलं तुम्हाला. मदालसा जागी पुत्रासाठी जागा. आपले एक वाक्य सांगू. आपले मायबाप सध्या पुत्रांसाठी झोपलेलेच. राग नका येऊ देऊ माझा, पण तुमच्या पोरांच्या हातात जो मोबाईल आलाय त्याला जरा कोणत्या वयात तुमच्या लेकराच्या हातात द्यायचं याला जरा थोडं जाग राहा. फार वाईट झालं. तिसरीचा पोरगा मोबाईल मध्ये येऊ. तिसरीचा काय गरज आहे हो तिसरीच्या पोराला? आता गुरुजीकडे पोरं शिकतात. हे पोरांकडे मोबाईल आहेत पण ते गुरुजी त्यांना वापरू देणार. ते पकवाचा रियाज केला तर वापरा. आमच्या गावातले 2 पोरं मी आळंदीला टाकलेत. 5 वर्ष झालेत हातीन धाडा नाही क्रिकेट टाकते काय मोबाईल मध्ये. फार वाईट झालं महाराज. तुम्हाला वाईट वाटेल माझं. प्रत्येक माणूस त्याच्यातच महाराज. गायक त्याच्यात, कीर्तनकार त्याच्यात, भागवताचार्य त्याच्यात, रामायणाचार्य त्याच्यात, जाऊ दे आमचं तुम्ही त्याच्यात, प्रत्येक जण त्याच्यातच महाराज. परवाच्या दिवशी एक जोक वाचला मी, लय हसलो राव. फार आवडला जोक मला, सांगतोच तुम्हाला. एका जणाचा मोबाईल हरवला म्हटले तर 15 मिनिटं मोबाईल पाहत होता. त्याच्याच मोबाईलची टॉर्च लावून. कायला आता कळलं, कायला उद्या कळलं. मोबाईल हरवला. मोबाईल जेव्हा बायको म्हणली तुमच्या हातात टॉर्च कशाची, मग म्हणणार माझाची. काय महाराज, इतके माणसं आधीन गेले बघा. काय काय जेवता जेवता मोबाईल पाहत. कधी बायको ताट घेऊन जाते. मातीचा घात. अरे माती गेली तोंडात येड्यार. काय महाराज वाईट वाटतं महाराज. आमच्या गेवराईत घटना घडली. माधव गुरुजी एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. दुसऱ्याच घरात. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला. बाईनं तरी बघायचं ना घरातल्या. ती मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला चॅटअप चाललं होतं. 300 उरले बचत गटाचे, 250 उरले. तिचं चाललं होतं. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. पाण्यास तांब्या भरून दिला. त्याला वाटलं तर पाण्यास तांब्या दिला म्हणजे आपलंच घरी. त्यानं खाली पाहिलंच नाही. तो सोफ्यावर बसला. त्याचा मोबाईल चालू, तिचा मोबाईल चालू. तिला मिळ नाही माझा नवरा नाही, याला मिळ नाही माझी बाई नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता जे ओरिजिनल आलतं का ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली. निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या. काय नवल हे काय मान. जरा जाग करा आपल्या लेकरांना. याच्यात व्यसन लागलं महाराज. सारखं त्याचे महाराज 24 तासातले 12 तास पोरं मोबाईल पाहतात महाराज. इन्स्टा रे, स्टोरी रे, स्टेटस रे. वाईट झालं महाराज. जाऊ द्या, जाग करा बरं लेकरांना. विनंती असेल जाग करा. मुस्लिम आहेत आपल्या गावात, मस्जिद जवळच आहे इथं बरं का. मुस्लिम भाविक आपल्या पोरांना जाग करतात. खरंच सांगतो तुम्ही, शिका जरा त्यांच्याकडून. त्याच्या पोराच्या करंगुईला धरतात, त्याला रोज मस्जिद मध्ये नेतात. हे आपला अल्लाह है, खुदा है, नमाज है, कुराण है. त्यांना जाग करतात. 4 घरं असू द्या गावात तरी पोरांना त्यांचे संस्कार आहे. टोपी घालतात. कोणताच मुस्लिम समाजाचा माणूस तुम्हाला म्हणणार नाही मला अल्लाह मान्य नाही. आपलाच म्हणतो राम मांसाहारी होता. आपला म्हणतो आपला. तुम्ही कोणता मुस्लिमाचा माणूस म्हणला तुम्हाला? ते नाही म्हणणार. हे आपले म्हणतात महाराज. कारण त्याच्या बापानं त्याला कधी मंदिरात नेलं नाही. त्याच्या बापानं त्याला कधी कीर्तनात आणलं नाही. त्याच्या बापानं त्याच्या गळ्यात कधी माळ घातली नाही. त्याला कधी शाकाहार शिकवला नाही. एक विनंती करू तुम्हाला, तुम्ही एकच करा गड्या. माझी विनंती असे, आपल्या पोराला फक्त बालपणात मंदिरात आणत जा. माधव गुरुजींच्या संस्थेत टाका तुम्ही त्याला. हो नका येऊ देऊ त्याला तयारीचा पखवाज महाराज. पण त्याच्या गळ्यात माळ राहील,
तो आपल्या हिंदू धर्माला विसरणार नाही. गावात सप्ताह सुरू झाला ना, शेती करून का व्हायना 1000 रुपये वर्षाला सप्त्याला बाजूला काढेल. तो माझा धर्म टिकवायचा म्हणेल, माझ्या लेकराला मंदिर लागतंय, माझ्या मुलाला शिवाजी महाराज कळाले पाहिजे. हे जाग झालं पाहिजे ना. हे नुसतं कीर्तन काय ऐकता, साखरे महाराज लय भारी बोलतो, काय कीर्तन, काय आवाजन, काय ते गुरुजीचं वादन, काय सप्ताह रंगला, याच्यासाठी नाहीये. हे पोरं जाग करण्यासाठी आहे. जाग झालं पाहिजे आपण. मग माझी विनंती तुम्हाला, जाग व्हा. जाग गुरुजी 2020 मध्ये ते कोरोना आलता. कोरोना सगळीकडे चालता. त्या कोरोनाच्या काळात ते इंडियन प्रीमियर आयपीएल असतं. आयपीएल खेळ जो आहे ना, तो दुबईला झाला होता. दुबईला. आणि त्या दुबईला कोरोनामुळं आपले सगळे खेळाडू तिकडे शिफ्ट झाले. मुक्तीराम महाराज. आणि त्याच्यामध्ये 10 संघ असतात. गुजरात आहे, चेन्नई आहे, दिल्ली आहे, मुंबई आहे. त्याच्यामध्ये त्या चेन्नई सुपर किंग संघाचा पिवळा शर्ट आहे पोरांनो. ज्याला आयपीएल कळतं त्यांना ऐका. तर त्या चेन्नई सुपर किंग संघाच्या महेंद्रसिंह धोनी त्याचा कॅप्टन आहे. त्या संघ मालकानं पाकिस्तानचा एक जन्म झालेला खेळाडू मोईन अली, तो पाकिस्तानचा जन्म आहे, त्याचा मुस्लिम आहे, आणि तो राहतो इंग्लंडमध्ये, खेळतो इंग्लंडकडून. मोईन अली डावखोरा फलंदाज आहे, स्पिनर बॉलर आहे. हो, तो पाहिला असेल तुम्ही, दाढी ठेवतो, मिशा काढतो बघा, असा तो खेळाडू मोईन अली. मुस्लिम समाजाचा आहे, जन्म पाकिस्तानचा आहे, बालपणात त्याला मुस्लिमाचे संस्कार मिळालेले आहेत आणि खेळतो इंग्लंडकडून. ऐका जरा, जाग कुणी केलंय ते शिका. आणि मग तो इंग्लंडच्या संघाकडून खेळतो आणि त्याला विकत घेण्यात आलं. ते घेतलं 7 कोटी रुपयाला. 7 कोटी रुपयाला त्याला चेन्नईवाल्यानं विकत घेतलं लिलावात. आणि ज्यावेळेला त्या चेन्नईचा पिवळा शर्ट प्रदर्शित झाला, तर त्या पिवळ्या शर्टावर दंडाच्या बाजूला एका बिअरच्या बाटलीची जाहिरात होती, किंगफिशरची, म्हणजे दारूच्या बाटलीची. आणि मग मुस्लिम धर्माचा एक नियम आहे, तुमचा एखादा मुस्लिम मित्र असेल तर त्याला विचारा. मुस्लिम धर्माचा एक नियम आहे, दारूच्या बाटलीचं, बिअरच्या बाटलीचं चित्र असलेलं शर्ट घालायला मुस्लिम धर्म परवानगी देत नाही. त्याचा प्रचार ते करू देत नाही. नीट ऐका बरं. ज्या वेळेला ते शर्ट प्रदर्शित झालं आणि त्यानं ते शर्ट पाहिलं मोईन अलीनं, तर इंग्लंडमधून माधव गुरुजी इंग्लंडमधून फोन लावला त्यानं चेन्नईला. हॅलो चेन्नईचे मालक, ते शर्टावर जी बाटली आहे ते शर्ट बदलावं लागेल, दुसरं मला शिवावं लागेल तुम्हाला. त्याच्यावर बाटली नसली पाहिजे, आणि जर बाटली बदलायची नसेल तर मला बदला. काय म्हणला तू? तुम्हाला बाटली बदलायची नसेल तर मला तुमचे पैसे तुम्ही परत घेऊ शकता. मला ते जमणार नाही, माझा धर्म त्याला परवानगी देत नाही. अय पोरांनो, किती कोटीचा खेळ आहे. पत्ते नाही 10 रुपयाची. रम्मी खेळू ना महाराज नाही. अय पोरा हो, 10 रुपयाचे पत्ते आणि गोट्या नाही. इंटरनॅशनल क्रिकेट नावाचा खेळ खेळतो 7-10 कोटीचा. पण आधी धर्माला प्राधान्य देतो. तुम्हाला खोटं वाटेल पोरांनो, गुगलला टाका, सर्च करा. 5 मॅच झाल्या, तो खेळला नाही. 6व्या मॅचला जेव्हा शर्ट बदलला, त्याच्या अंगावर बिना दारूच्या बाटलीचं चित्राचं शर्ट आलं, तेव्हाच गडी खेळला महाराज. त्या दिवशी मला कळालं हे कधी मिळतं. हे ते बालपणात त्याला शिकवलंय. ते मी त्याचं वर्णन नाही करीत, मी त्याचा पुढाकार नाही सांगत तुम्हाला. हे आपल्या पोरांनी कधी शिकायचं की माझा शिवाजी महाराज मला लागतोय, माझा शंभूबाळ मला लागतोय, माझा राम मला लागतोय, माझे ज्ञानोबा आहे, माझे तुकोबा आहे, माझे सावता महाराज. हे आम्ही कधी आमच्या पोरांना याचा बाणा येणार? आमचे पोरं का नाही शिकू शकत? हे याचं कारण आहे तुम्ही त्याला जाग केलं नाही. जाग केलं पाहिजे. पुत्रांसाठी जाग राहा. चला, धन दारा पुत्र 10 वाजले. पुत्रासाठी जाग राहा. त्याच्या पुढं जनासाठी जाग राहा. बंधू भावाला किती त्रास देतो महाराज आपण. 1 इताच्या बांधासाठी आपल्या जालनासारख्या शहरात किती केस आहेत कोर्टामध्ये. काय तर म्हणे 1 इताचा बांध कोरला, काय तर म्हणे घरच पाडलं, काय तर म्हणे माझ्या नावावरच केलं नाही. किती वाद आहेत महाराज. संतांनी आपल्याला भावासाठी जाग केलं, व संतांनी आपल्याला धनासाठी जाग केलं. संतांनी आपल्याला कुठं जाग नाही केलं महाराज, कुठं जाग. भावासाठी जाग राहा. आता 21 तारखेला 22 तारखेला रामाची मूर्ती बसणार आहे अयोध्येला. सगळ्या देशात आनंद आहे, सगळा देश राममय झालाय. प्रत्येकाला, मला सुद्धा आमंत्रण आहे, प्रत्येकाला आमंत्रण आहे. अयोध्येला चला, अयोध्येला चला. इतकी गोड. आणि अयोध्येला जाण्यापेक्षा गावागावात सप्ते येतात, गावागावात कीर्तन ठेवलंय, गावागावात रामाची दिंडी आहे. का? रामप्रभू 15,000 वर्षांना अयोध्येला मूर्ती मंदिर बनणार आहे. आपल्याला आनंद झालाय त्याचा. कशासाठी मंदिरं बांधायची रामाची? ते आपल्याला जाग करतात. कधीतरी रामायण वाचा. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली. 14 बरस राम वनवासी. राघवा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे, जा. आणि आई बापाचं वचन घेऊन वल्कल अंगामध्ये धारण केली अनिरुद्ध महाराज. आणि विश्वाचा मालक 14 वर्षासाठी रामकृष्ण महाराज अयोध्येतून वनवासात निघून गेला. वस्त्र बदल करी राज
के वलकल पहने आज, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, बन कहे तो मिलन चले माता के दरबार के। श्री राम जय जय राम, के श्री राम जय जय राम, के श्री राम जय जय राम। वा वा वा, काय सुंदर. पाऊस नव्हता पाहिजे बघा आज, लय तुफान कीर्तन झालं असतं कडे. इथं जागा नसते पुरली आज. काय गायक आले, वादक माधव गुरुजी आले. पाऊस काय निसर्ग बी आपल्याच मुळावर आला बरं का. वाईट झालं बरं काय. हे नव्हतं पाहिजे आज, तुम्ही ना रडले असते हो. काय सुंदर महाराज, असं कीर्तन झालं असतं गावात, वर्षभर तुम्ही विसरले नसते. पण आता काय, त्याला पर्याय नाही. हे निसर्ग कोपला किती तर कोणाचं काही चालत नाही. जाऊ द्या. पण जे हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मघोळ भंगा जाय, वडवा नळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाय. त्या नियमानं आपण करतोय. फार सुंदर बरं का. वा अनिरुद्ध महाराज, हो आपण वर्णन करतो की नाही. कसारे मला टाकून गेला. पंडित भीमसेन जोशींनी गायलेलं आहे. भाग्यश्री राग आहे, फार सुंदर आहे. कसा मला टाकून गेला, व्याकुळ होतो हे रामा, हे रामा, हे रामा, रामा रे रामा, रामा विन हे रामा विन, हे रामा, रामा विन, रामा विन, रामा विना जीवन, रामा विन, रामा विन जीव व्याकुल होतो. ऐका ऐका, अयोध्येच्या गुड्या खाली झाल्या. संपूर्ण अयोध्या निराश झालेली आहे. ओ प्रभू रामचंद्र वनवासात निघून जात आहेत. प्रसंग फार गोड आहे. हस्त पिंपळगावने घरी घेऊन जा. ऐका, फार गोड आवाजाचे गायक आहे. किती विलाप झाला ऐका. व्याकुल होतो रामा विन, रामा 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 विन जीव बाबा व्याकुळ होतो रामा विना जीव
जीव व्याकुळ सुचत नाही का कसा मला ढाकून गेला ढाकून गेला ढाकून गेला फार सुंदर आहे, फार गोड रचना आहे, फार गोड गाता येतं, त्याच्यात भाव आहे महाराज. अयोध्येचे राम निघून गेले, सगळ्यांना माहिती आहे. भरत परत आले आणि भरताला माहिती झालं की माझ्या दादाला माझ्या आईनं 14 वर्षाचा वनवास दिला. भावानं जाग कसं राहायचं त्याच्यासाठी कथा आहे. धनाची ऐकली, मातेची ऐकली, पुत्राची ऐकली, एवढी ऐका भावाची म्हणजे अभंग कळेल. कुठं कुठं जाग राहायचं ऐका ऐका. कोण भाऊ जागा आहे? पहिल्या वरानं जशी गादी मागितली होती, दुसऱ्या वरानं जसा वनवास मागितला होता कैकईनं, तेवढ्याच ताकदीनं भरताच्या मुखातून शब्द निघाला, कैकई चांडाळणी हे पापिनी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. ज्या दिवशी पोरगा जिवंत असताना आईला आई म्हणत नाही आणि बापाला बाप म्हणत नाही, त्याच्यापेक्षा दुःख मायबापाच्या जीवनातलं कोणतंच नाही. मेल्यालं बरं, पण एवढं दुःख मायबापाला सहन होत नाही. मन थरास निघून गेली माधव गुरुजी डोक्यातली. साधूचा शब्द लागला पाहिजे हो. असा साधू बोलला ना, हृदयात शब्द गेला पाहिजे हो, तेव्हा ती मंथरा निघून जात असते. भरत साधू आहे. रामायणातला साधू कोण आहे? तर भरत आहे महाराज. गादी भरली हो त्यानं, सिंहासनामध्ये रथामध्ये सगळी गादी भरली आणि रथ घेऊनच गेला महाराज. भावाला मिळालेली गादी घेऊन गेला. भरत चला रे अपने राजा को मना, भरत चला रे अपने भैया को मना, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पा. काय काय घेऊन गेला माहितीये? अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में देने, राम लाज के काज सवारे, माताए चली संग प्रजा के, भरत चला रे अपने भैया को मना. भावाला म्हणायला घेऊन गेला, गादी घेऊन गेला, पोहोचला. आपले 10:15 वाजल्यामुळं रामचंद्राची माफी मागायचा, मला माफ करा म्हणायचा. प्रभू मला माफ करा, पाऊस आला तरी कीर्तन चालू आहे, प्रभू मला माफ करा, प्रभू आम्हाला माफ करा, फार तुम्ही आता आमच्यावर दुष्काळच आलाय, पण आता माफ करा, कीर्तन चालू आहे. अहो प्रभू सांगा ना, तुम्ही का गादी नाकारली? आईचं कुठं ऐकत असतात का? माझं पाप झालंय काय, काही आडवं आलंय का? मला माफ करा. काय आश्चर्य आहे महाराज, ज्याचं चुकलेलं नाही ना, चुकलेलं माधव गुरुजी तो माफी मागतो. काय चुकलंय हो भारताचं? एखाद्याने सांगा बरं मला भारताची काय चुकी आहे? एक बी महाराज सांगू शकत चुकीच नाही ना महाराज, भारताची चुकीच नाही तरी सुद्धा हात मला माफ करा. एक वाक्य सांगू, जो चुकी नसताना माफी मागतो ना, त्याच्या एवढं देवाला कोणी आवडत नाही, कोणीच आवडत नाही. आपल्या लोकांना काय झालंय, माफी मागायची म्हणलं की राग येतो. हो फार वाईट हो. चुकी होऊन माणसं माफी मागत नाही. काय हरकत आहे बरं? काय हरकत आहे चुकलं म्हणायला? हात जोडून काय होत? काही होत नसतं महाराज. हात जोडून बघा, फार मोठं होतं महाराज. हो भरत म्हणतोय मला माफ करा, मला माफ करा. प्रभू रामचंद्रानं त्या भरताला जाग केलंय, हे तुम्हाला ऐकायचं. आता कुठं जाग राहायचं? रामचंद्रानं भरताला जाग केलंय. कुठं कुठं जाग केलंय ऐका. रामचंद्र म्हणतात, भरत असं रडू नको, दुःख करू नको, शोकसागरात जाऊ नको. ऐक भरत, दैव जात दुःखे भरता. हे भरत, भरतासहित आपल्याला जाग केलंय. दुःख हे प्रारब्धानं मिळत असतात, संकट हे येतच असतात. पाऊस येतच असतो महाराज, येतच असतो, संकट येतच असतात. काय त्या संकटाला घाबरून आत्महत्या करायची असते का? कधीच नाही बरं पोरांनो, हो कधीच नाही. हो 60,000 30,000 40,000 असं संकट शिवाजी महाराजावर यायचं आणि 1200 आणि 1300 मावळे असायचे बरोबर. कधीच आत्महत्या केली नाही महाराज, कधीच मागं सरकले नाही. तुमची जिद्द असू द्या, विजय मिळणारच महाराज. खरंच सांगतो मी तुम्हाला. तसंच ते काय सांगितलंय रामानं महाराज, दैव जात दुःखे भरता. हे असतंच महाराज, दुःख प्रत्येकाला. कुणाला चुकलंय ते
दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा भरत जागा हो माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन गोष्टीतून कुणी चुकत नाही भरत हे भरत दोन गोष्टीतून कुणी चुकत नाही म्हातारं होण्यातून कुणी चुकत नाही आणि नाही म्हातारे झालात माधव गुरुजी आपण कुणी मरणातून कुणी चुकत नाही कधीच चुकत नाही दोन गोष्टी म्हणून लय गर्व करू नका मी लय भारी दिसतो मी लय सुंदर अरे म्हातारं होणारे राजा तू लक्षात ठेव सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी शरीराची होय माती एकतर म्हातारं होणार आहे तुम्ही नाही म्हातारे झालात तर मरून जाणार आहेत भरत जागा हो जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात भरत जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जा राजा जा अयोध्येत हो तू राजा रंक मी बनीचा 14 वर्ष तू राजगादी सांभाळ 14 वर्ष मी वनवासी आहे तुझं काम वेगळं आहे माझं प्रारब्ध वेगळं आहे भावानं भावाला जाग केलंय किती गोड आहे असं सांगणार नाही 12 वाजले तरी हो फार गोड आहे महाराज भावानं भावासाठी जागरा धनासाठी जागरा पुत्रासाठी जागरा महाराज 10:15 वाजून गेले पाऊस पडतोय थंडी वाजून आली चांगलं बोललात तुम्ही कळलं आम्हाला 2 तासाचं 1 तासात बोललात लक्षात आलं आमच्या धनासाठी जागं राहायचं कर्मवीर भाऊराव पाटलांचं उदाहरण दिलं हो पुत्रासाठी जागं राहायचं हो जिजाऊचं उदाहरण दिलं मदालसेचं उदाहरण दिलं अहिल्याबाईचं उदाहरण तुम्ही देणार आहेत कळलंय आम्हाला हो तुम्ही म्हटलात ना हो भावाचं उदाहरण दिलं भरताचं आणि रामाचं जागं राहा किती गोड सांगितलं असं जागं राहिल्यावर फळ काय मिळतं धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया आपुली आईता तो असे जागता अरे वा आपुली आईता तो असे जागता 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 पुत्र हो तिचे मुली कन्या पुत्र आपुली हिता तो असं लागत धन्य माता पिता दयाची आपुली हिता तो असं लागत धन्य माता पिता दयाची पुत्र हो तिचे सात्विक मुली कन्या पुत्र हो तिचे सात्विक हो तिचे सात्विक वा हे आमचा मराठवाडा जे गायक वादकाची खाण आहे पुढं नाही मराठवाडा सोडला की डबल नाही बरं इकडंच जन्माला येतं इकडं आमचे बाबा म्हणायचे पाठात मराठवाड्यातलं लेकरू जन्माला येताना स्वरात रडत येतं
जन्माला आलं की लावीतच येतो ते बेसूर नाही बरं का. तयारच असते, त्याच्या हातात लग्गी असते, पकवाजा असतो, गाय फक्त माधव गुरुजी पर्यंत जायचं, त्यानं बोल घ्यायची, तयारच असते ते. यांच्याकडे ते आमचा मराठवाडा आहे, जालना काय, बीड काय, परभणी काय, हे नगर मध्ये नाही. पारनेर तालुक्यापासून एकदा आपलं बीड सुटलं तिकडं मग बेसूर माल तिकडं विकत न्यायची. तिकडं स्वरातले जन्माला येत नाही बरं का. फार गोडवा. पांडुरंग महाराज धन्यवाद. आपुलिया हिता असा जो कोणी जागा, हे पाऊस वाढला महाराज. असा जो कोणी जागा आहे बरं का, बसा बसा, असा जो कोणी जागा आहे त्याला फळ मिळतं. मग धन्य माता पिता तयाची या एक माता सांगतो आणि थांबतो. ऐका, एवढी माता ऐका. झालंय पोरांनो, एक 5 मिनिटं फक्त ऐका. मला माहिती आहे पावसात थोडा त्रासच व्हायला लागला. एक 5 मिनिटं जमल ना? जमतंय ना? 5 मिनिटं ऐका. नाही काय, ऐका गारच लागत आहे जरा, पण ऐका. सगळ्यांचे हाल होण्यापेक्षा एक 10 मिनिटं ऐका. झालं माझ्याकडे बघा. माधव गुरुजी, शेळके महाराज, पांडुरंग महाराज, अनिरुद्ध महाराज, आपण सगळी महाराज मंडळी कथा, कीर्तन, प्रवचन, ज्ञानोबा, तुकोबा, संत सांगतो. संताबरोबर आपण शूर सांगत जा, वीर सांगत जा. संतांच्या बरोबर एखाद्या शहीद सांगत जा, जवान सांगत जा. का? हातोवा प्राप्स्यसी स्वर्गम जितवावा भोक्षसी म्हणे. सैनिक सांगता येतो बरं कीर्तन, जवान सांगता येतो. काही लोकांचं म्हणणं आहे या कीर्तनाच्या गादीवर शूरवीर सांगता येत नाही. हा, त्यांच्यासाठी कीर्तन नाही हे गरजेचं आहे, पण ते सांगता येत नाही असं नाही, ते सांगू शकता तुम्ही. असं काही ते काय फार फेकून देण्यासारखं नाहीये. ते त्यांनी आपल्यासाठी बलिदान दिलेलं राहतं. संत म्हणतात, तुका म्हणे फारन थोडा तरी परोपकार. ज्यांनी उपकार केलेला असतो ना, त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. कोणती माता धन्य असते ऐका. एक 5 मिनिटं. त्या नगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर तालुका आहे. पारनेर तालुक्यात मी सकाळी कीर्तन केलं. राळेगण सिद्धी नावाचं गाव. राळेगण सिद्धीला अण्णा हजारे राहतात बघा. राळेगण सिद्धीला वाढलं बाबा बरं का. राळेगण सिद्धीला माधव गुरुजी 12 महिन्यापूर्वी एक घटना घडली. मुक्तीराम बाबा, एक सौरभ आवटे नावाचा पोरगा देशाच्या मातीसाठी शहीद झाला. तो पोरगा जो होता अनिरुद्ध महाराज, वयाच्या 22व्या वर्षी आपल्या संभाजीनगरच्या विद्यापीठातून परीक्षा पास झाला आणि 24 मराठा बटालियन मध्ये त्याची ड्युटी लागली होती. ऐका, 22, 23, 24, 25 आणि 26 अशी 5-6 वर्ष देशासाठी लढला आणि मागच्या वर्षी तो कॅप्टन झाला होता. त्याच्या हाताखाली 500 पोरं आली होती. इतक्या लढाया त्यानं जिंकल्या म्हणून राष्ट्रपतीच्या हाताने त्याला पुरस्कार देण्यात आला होता. कॅप्टन बनवलं गेलं होतं त्याला. 2000 पोरांची टीम त्याच्या हाताखाली होती. व त्याचा बाप पोलीस मध्ये आहे, 1 लाख रुपये पगार आहे. आई त्याची नोकरीला आहे, आईला पण 80,000 रुपये पगार आहे. एका घरामध्ये 1,80,000 रुपये येतात. त्या घरातला पोरगा आपल्याकडला कधी जाणार? आईत खाऊन बसून राहील. पण तो पोरगा म्हटला नाही माझ्या बापाला पगार आहे, माझा बाप पोलीस मध्ये आहे, माझ्या आईला नोकरी आहे, मी कशाला जाऊ सीमेवर, असा नाही म्हटला. इतका राजबिंडा पोरगा होता, इतका सुंदर दिसायला होता. पिंपळगावकर ऐका, कोणती माता धन्य असते. आणि त्या पोरानं मिलिटरीच्या परीक्षेमध्ये पास होऊन 5 वर्ष देशाची सेवा केली. मागच्या वर्षी कॅप्टन झाला म्हणून त्या सियाचीन मध्ये त्यांची ड्युटी लागली होती आणि 500 पोरं आपल्या छावणीवरनं देशाच्या ध्वजाचं रक्षण करत होती. रक्षण करत असताना आपल्या देशावर एक मोठा दहशतवाद्याचा हल्ला झाला. तो हल्ला परतत लावत असताना काही जवान त्या बर्फाच्या ढिगाऱ्यामध्ये अडकली गेली. आपल्या हातातल्या बंदुक्यानं ती सीमारेषा ओलांडताना आपल्या ध्वजाला सांभाळत होती. पाहे पा ध्वजाचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. ऐका, हो, कष्ट करत होती. हातातल्या बंदुकीतल्या गोळ्या सोडत होती. दहशतवादी मरत होते. आपले काही जवान धारातीर्थी पडले होते. पडलेला झेंडा, पडलेला ध्वज त्या कॅप्टन सौरभ आवटी दादानं रोवला होता. दहशतवादी पडून गेले होते. भारताला विजय मिळाला होता. पण असा जसा अवकाळी पाऊस आला ना या महिन्यात, तसा गेल्या वर्षी 12व्या महिन्यात अवकाळी पाऊस झालता. विजय मिळाल्यावर ती पोरं वरच्या छावणीकडे निघाल्यावर इतका पाऊस पडायला सुरुवात झाली. तो पाऊस काही पाण्याचा नव्हता, बर्फाचा होता. इतका बर्फ पडत गेला माधव महाराज, इतका बर्फ पडत गेला की 5-6 पोरं त्या बर्फामध्ये गुंतली. तर कॅप्टन स्वतः बर्फामध्ये पडून त्या पोरांना बाजूला काढत होते, माझ्या देशाच्या जवानाला वाचवत होते. 3 पोरं बाहेर आली, पण 4थ्या पोराला ओढताना कॅप्टन सौरभ आवटी त्या पोराच्या खदानीमध्ये जाऊन पडले. खांद्यापर्यंत बर्फामध्ये अडकले. 10 पोरांनी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. बर्फ डोक्यापर्यंत आला.
हळूहळू बर्फामध्ये त्यांचं संपूर्ण शरीर गेलं. खूप खोदण्याचा प्रयत्न केला, खूप ताकद लावण्याचा प्रयत्न केला, पण बर्फातून काही त्यांना बाजूला काढता आलं नाही. बोलता बोलता 6 दिवस बर्फ पडला महाराज. 6 दिवस बर्फ पडला आणि 6 दिवसानंतर कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहे. सगळ्या पोरांनी शोधण्याचा प्रयत्न केला. 7व्या दिवशी त्यांची बॉडी सापडली. तर पूर्ण बर्फामध्ये त्यांची बॉडी गोठून गेली. श्वासोश्वास कोंडून भारत देशाच्या मातीसाठी मुजरा करून वयाच्या 27व्या वर्षी ते कॅप्टन निघून गेले होते. बर्फमय शरीर झालं होतं महाराज. पूर्ण हात बर्फात अडकला, श्वास बर्फात अडकला, छाती बर्फात अडकली. त्यावेळेला बर्फातून त्यांना बाजूला काढायला प्रयत्न केला. जसे आपण एखाद्या रसवंतीवर लादी पाहतो ना बर्फाची, तसं शरीर झालं होतं मुक्तीराम महाराज. बर्फातून बाजूला काढताना हा हात तोडावा लागला. बर्फातून बाजूला काढताना अर्धी छाती कापावी लागली. बर्फातून बाजूला काढताना एक पाय कापावा लागला, अर्ध अंग कापावं लागलं. अर्ध्याच अंगाची बॉडी भारत देशाच्या झेड्यामध्ये गुंडाळून दिल्लीवरनं पुण्याला आली आणि पुण्यावरनं राळेगण सिद्धीला पोहोचली. 1 लाख लोक वाटी लावायला होती. सौरभ आवटी अमर रहे, सौरभ आवटी अमर रहे सगळे म्हणत होती. त्यात सगळ्या लोकांच्या मधून ती आई गेली पाहायला. झेंडा सरकवला. लेकराच्या गालवणाचा हात फिरवता फिरवता अचानक खांद्याकडे हात गेला. पाहिलं तर माझ्या लेकराचा हात नाही, माझ्या लेकराची छाती नाही, पाय नाही. अंबरडा फोडून खाली पडायला लागले. माझ्या बाळाचा हात कुठे, माझ्या बाळाचा अर्ध अंग कुठे, जोरात जोरात विचारत होती. शासकीय इतमामात संस्कार करायला आलेले जवान सांगत होते, आई कॅप्टन बर्फामध्ये अडकले, कॅप्टन बर्फामध्ये अडकले. आमचा जीव वाचवला तुमच्या पोरांना आई, पण आमच्यासाठी त्यांचा जीव गेला. देशासाठी अमर झाले. रडू नका आई, रडू नका आई सगळे समजून सांगत होते. या घटनेला 12 महिने झाले. ऐका, 12 महिन्यापासून त्या सौरभ आवटीची जी आई आहे हातानं जेवण करत नाही. तुम्ही जा पाहिलं, भिंतीला टेकून बसलेली आहे, हातानं जेवत नाही. कुणीतरी ताटलीनं पाणी पाजतं, जेवत वाळून गेली, खराब झाली, खात नाही. खरंच सांगतो, आपला पोरगा 27व्या वर्षी देशासाठी देणारी आई धन्य असते. आपला पोरगा शिवाजी महाराज अफजल खानाच्या तावडीत देणारी आई धन्य असते. आपला पोरगा शिवा नावाच्या रूपात राजांच्या विरोधात तिकडं पाठवायचं आहे, त्याचं काय होईल, ती माता धन्य असते. हो महाराज, अशा मातेला नमस्कार करत जा, अशा मातेला मुजरा करत जा. जगातली ती माता धन्य आहे. हो, फार धन्य. अशा खूप माता आहेत महाराज. त्या इंदोरला कधी गेलात तर त्या इंदोरमध्ये त्या अहिल्या देवीचं चरित्र मिळतं वाचायला. काय ती अहिल्याबाई होऊन गेली. आमचे लोक इतके येडे आहेत महाराज. अहो, ती अहिल्या देवी धनगरांनी धनगराचीच करून टाकली महाराज. अरे ती आपली आहे, नुसती धनगर समाजाची नाही. शिवाजी महाराज काय मराठा समाजाचे आहेत का? ते माळ्याचे आहेत, कुणब्याचे आहेत, धनगराचे आहेत. अरे असं जातीभेद करू नका राजांनो, माझी विनंती तुम्हाला पाया पडून. अहो, अहिल्याबाई होळकर 35 वर्ष हिंदूचं राज्य टिकवलं तिनं. 35 वर्ष. शिवाजी महाराजाच्या नंतर हिंदूचं राज्य टिकवणारी पहिली माता आहे महाराज ती. अरे कोणती माता धन्य आहे? ही माता धन्य आहे. कोणती माता धन्य आहे? या जगातल्या या माता धन्य आहेत. कोणत्या आईला तुकोबरांनी धन्यता दिली? एवढा गोडा भंग आपण कीर्तनाला घेतो. कोणत्या आई? अहो, तुम्हाला माहिती करता सांगतो, तिने असा घंटा बांधला होता महाराज. बाबा माधव महाराज असा बाजारात घंटा बांधला होता, ज्याच्यावर अन्याय होऊन त्याने तो घंटा वाजवायचा. एक दिवस एक गोमाता ती घंट्या वाजवत होती, मुक्तीराम बाबा गोमाता. आणि एवढा घंटा जोरात वाजला म्हणून ती अहिल्यादेवी पाहायला आली. पाहते तर आज कुणी स्त्री नाही, पुरुष नाही, मुलगा नाही, मुक जनावर घंटा वाजवतय. याला काय झालंय? जवळ आली तर गायीच्या लक्षात आलं अहिल्यादेवी आली. गाय पुढं, ती अहिल्यादेवी माग, गोमाता पुढं, अहिल्यादेवी माग. एका चौकात ती अहिल्याबाईला घेऊन आली. तर त्या चौकामध्ये कुणीतरी नराधमानं त्या गायीच्या वासराच्या अंगावरून भरधाव वेगानं रथ घातला होता आणि तिच्या वासराचे तुकडे तुकडे झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात तिचं वासरू पडलं होतं आणि ती गाय म्हणत होती, अहिल्या, तुझ्या राज्यात जर सगळ्याला न्याय आहे तर मला सुद्धा न्याय दे. कुणीतरी नराधमानं माझं बछडं उडवलंय. एवढ्या बाजाराच्या गर्दीमध्ये दयामया न करता माझ्या बछड्याला मारलंय. हंबरडा फोडून गाय रडत होती. अहिल्या देवीनं न्याय दिला. ज्या कुणी नराधमान या गायीचं वासरू मारलं असेल त्याला या भर चौकात बांधा, त्याचे हात बांधा, त्याचे पाय बांधा आणि भरधाव वेगानं राज्यातला एक रथ आणून त्याच्या अंगावरून घालून त्याला ठार मारा.
आदेश सुटला, न्याय सुटला महाराणीच्या मुखातला, आणि एक सैनिक सरदार पळत आले, प्रधान पळत आले, मासाहेब न्याय माग घ्या, आदेश माग घ्या. का? ज्या कुणाकडून हे घडलंय तो तुमचा एकुलता एक मुलगा आहे. ज्याने वासरू मारलंय तो दुसरा तिसरा कुणी नाही, या राजगादीचा वारस आहे, तुमचा एकुलता एक पोरगा आहे. न्याय माग घ्या. ऐका रे ऐका, हस्त पिंपळगाव घरी घेऊन जा. कोणत्या मातेला तुकोबारायांनी धन्यता दिली, एक वर्षभर ध्यानात ठेवा. अरे ऐका, ती माता म्हटली नाही चालणार, बांधा त्याचे हात, बांधा त्याचे पाय. युवराज असलं म्हणून काय झालं, त्याचे पाय बांधले गुरुजी, त्याचे हात बांधलेत. अरे जो राजा होणार आहे त्याचे हात पाय चौकात बांधलेत आईनं. भरदा वेगानं रथ आणायचाय आणि त्या पोराच्या अंगावरून घालायचाय. हे ऐकायला सोपं आहे, करायला खूप अवघड आहे. अंगावरून रथ घालायचा कोण घालणार रथ महाराज? कुणाची ताकद आहे रथ चालवण्याची? एकही सारथी रथ चालवत नाही. हो, ती विचारते अहिल्या, काय न्याय दिला जात नाही? मासाहेब, राज्यातला सारथी रथ चालवायला तयार नाही. स्वतः रथामध्ये उडी मारली त्या आईनं. हो, त्या अश्वाचे दोर आपल्या हातात घेतले मुक्तीराम बाबा. भरदा वेगानं रथ काढला, पोराच्या अंगावरून आई रथ घालणार, पोराचा जीव घेऊन टाकणार. कोण पाहणार हे चित्र महाराज? डोळे झाकले सगळ्यांचे, बाजार व्यतीत झाला. आता कसं करायचं, कुणी थांबायचं हे कुणाचीच ताकद नाही. भरदा वेगानं रथ आला, आता चिंधड्या चिंधड्या युवराजाच्या उडणार. एवढ्यामध्ये तिची गोमाता होती ना न्याय मागणारी, त्या गोमातेनं त्या रथाला धडक दिली. रथ बाजूला गेला, युवराज वाचले, हंबरडा फोडून आई रडली. आणि ती गोमाता म्हणत होती, नको अहिल्या, माझं बछड गेलंय, तुझं बछड नको जायला. अर्थ असाच आहे, एवढं मोठं पाप घडलं, आई म्हटली नाही मी याला माफ करते. स्वतः ती माता धन्य महाराज, अशी माता कुठं जन्माला येते? आता खूप माता आहेत महाराज अशा. 2 वर्षांनीच त्या आई संपायच्या नाहीत आपल्या, अशा खूप मी तयार केलेल्या आहेत, लिहून काढलेले आहेत. चला एकच करा, धन्य माता पिता तयाची या. ज्ञानेश विठोबार एकदा आपल्या हस्तपिंपळ माणसं भिजायला लागली, माफी मागतो. मी तुमचं कीर्तन 10:30 पर्यंत केलेलं आहे, राहिलंय थोडं, ते आता पुढच्या वर्षी नक्की एक तारीख देईल मी अजून. आणि अजून एकदा तुम्हाला असं भरभरून सांगेलच मी. आता एवढं वर्ष व्यत्यय आला पावसाचा, असू द्या. आमच्या सुंदररावांचं प्रेम आहे, मांडेंचं. आपण गावकरी एका विचारानं राहा, एक विचारानं सप्ताह करत जा. माधव गुरुजींकडे आपले पोरं टाका. जवळ संस्था आली आता, खूप तयारी, पकवाजातलं नाव बरं का, सांभाळा त्यांना. आमचे माऊली महाराज शेळके, त्यांना सांभाळा. पांडुरंग महाराज, अनिरुद्ध महाराज, एक एकाहुनी बळी रे. वा, सगळ्यांना धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल.